समृद्धीच्या इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर क्षेत्राची 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या 2026-28 उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या नेतृत्वात एकता पॅनलच्या उमेदवारांची बैठक पार पडली. निवडणुकीत वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून करुणाकर एस शेट्टी, तर उपाध्यक्षपदासाठी उत्तर महाराष्ट्र विभाग 1 साठी सुनीता नितीन फाल्गुने, उत्तर महाराष्ट्र विभाग 2 साठी महेंद्र ओंकार अग्रवाल, कोकण विभाग डॉक्टर संतोष शिवाजी राणे हे उमेदवारी करत आहेत. दिनांक 11, 12 आणि 13 जून 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिझनेस बे, श्रीहरी कुटे मार्ग, मुंबई नाका येथे मतदान प्रक्रिया होणार आहे. सदस्यांनी एकता पॅनलचे रोड रोलर निवडणूक चिन्ह असलेल्या निशाणीवर मतदान करून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्षपदाचे उमेदवार करुणाकर एस शेट्टी आणि सुनीता फाल्गुने यांनी केले. मी करुणाकर शेट्टी, महाराष्ट्र चेंबरच्या 2026 ते 28 या सालासाठी होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये मी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कॅन्डिडेट आहे. असं आहे की आमचं पुरा पॅनल एकता पॅनल म्हणून आहे आणि आज ह्या निवडणुकीत जवळपास 162 सीट्स होते. त्याच्यामध्ये आमच्या ऑपोजिशनकडून फक्त 17 उमेदवार मैदानात आहेत. आमचे बाकीचे 124 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. अध्यक्षासहित माझ्याबरोबर नाशिकचे कॅन्डिडेट मॅडम सुनीता फाल्गुने मॅडम आहेत, नॉर्थ महाराष्ट्राचे महेंद्रभाई अग्रवालजी आहेत आणि एकता पॅनलचे सगळे कॅन्डिडेट 27चे 27 इकडे उपस्थित आहेत. आणि एवढी मोठी सभा नाशिकच्या ह्याच्यामध्ये बघून आम्हाला आज आश्वासन मिळालं की आमचं एकता पॅनल 101% जिंकून येईल. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स 2026-28 द्विवार्षिक निवडणुकीनिमित्त आज सर्व सभासदांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्रजी माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्षपदाचे उमेदवार करुणाकर शेट्टी, मी स्वतः उपाध्यक्षपदासाठी सुनीता फाल्गुने आणि माझ्याबरोबर उत्तर महाराष्ट्र 2 विभागाचे महेंद्रजी अग्रवाल हे सगळे आज इथे उपस्थित होते. सर्व सभासदांशी उत्कृष्ट संवाद झाला. आजची संख्या बघता मला पूर्ण खात्री आहे की आम्ही पूर्ण ताकदीने आणि पूर्ण बहुमताने नाही तर प्रचंड बहुमताने नक्की जिंकून येऊ. धन्यवाद. कॉमर्सच्या 2026 ते 28 या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आजचा मेळावा आम्ही आयोजित केला होता. यासाठी वरिष्ठ उपाध्यक्षाला करुणाकर शेट्टीजी, नाशिक विभागाचे उपाध्यक्षा सौ सुनीता फाल्गुने मॅडम, त्यानंतर सगळे आमचे गव्हर्निंग काउन्सिलचे सर्व उमेदवार याच्या निवडणूक प्रचारार्थ आजचा मेळावा होता. आणि आजच्या मेळाव्याची इतकी मोठ्या संख्येची उपस्थिती बघितल्यावर मला खरोखर आज ह्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या निवडणुकीबद्दल, निवडून येण्याबद्दल कुठलीही शंका आता माझ्या मनामध्ये राहिलेली नाही. हे भरघोस मताने निवडून येतील का आजच्या एवढ्या आलोट गर्दीवरून लक्षात येतं. हॉटेल गेटवे येथे झालेल्या बैठकीस SNGB सेक्रेटरी अजित सुराणा, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, गुरु गोविंद सिंग एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सरदार बलबीर सिंग, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांसह MECCIAचे आजी माजी सदस्यांसह उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.